लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, ज्या हप्त्याचे वितरण राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिला दिनाच्या निमित्ताने होणं अपेक्षित होतं, परंतु लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. मग फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण का लांबले जात आहे, या संदर्भात काही अपडेट आहे का? तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण जरी लांबले असले तरी वितरण होणार हे मात्र 100% खरं आहे. कारण आपण पाहिलं की राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पुढील वर्षभरासाठी देखील 21,000 कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे आणि लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या 4ही महिन्यांचे हप्ते देण्यासाठी सरकारने डिसेंबर महिन्यामध्येच तरतूद केली होती. त्यामुळे आधी मनातून ही शंका काढून टाका. आता या फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता वितरणाबाबतची मोठी अपडेट येत आहे, कारण हा GR आजच येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आपण काल पाहिलं की नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांना जी योजना आहे त्या योजनेचा GR काल आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील GR येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यासोबत लवकरच याचे वितरण सुरू होणार आहे. या वितरणाची देखील तारीख काय असणार आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे पैसे वितरण होऊन त्या ठिकाणी राज्यभरातील महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. याद्या तयार झालेल्या आहेत आणि ही वितरणाची प्रक्रिया आता फक्त GR आल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये जमा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोणाला पैसे जमा होणार, तसेच ज्या महिलांची KYC त्या ठिकाणी दुरुस्त करूनही पैसे न आल्यास त्यांनी काय करायचं आहे, वितरण कधी होणार, चला सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे सांगितल्याप्रमाणे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरणासाठीचा GR आज येण्याची दाट शक्यता आहे. आजच याचा GR येईल आणि आज जर नाही आला तर हा उद्या GR येऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे. कारण लक्षात घ्या, यामध्ये सरकारलाच हे वितरण आता लवकर करावे लागणार आहे, कारण मार्च महिन्यापर्यंतचे सर्व पैसे सरकारला देणे बंधनकारक असते. कारण या वर्षीचे बजेट या वर्षी सरकार संपवतं आणि पुढच्या वर्षीचं बजेट वेगळं असतं. म्हणजेच की मागील वर्षात मार्च 2025 ते 2026 पर्यंत जे सरकारने बजेट केलं होतं लाडकी बहीण योजनेसाठी, ते सर्व बजेट, ते सर्व हप्त्यांचे वितरण होणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि त्यासोबतच मार्च महिन्याचे 1500 रुपये देणे सरकारला बंधनकारक असते. आणि म्हणूनच लक्षात घ्या, आता आज तारीख किती असणार आहे, तर आज जवळपास 10 मार्च असणार आहे. मग 10 मार्च नंतर लाडक्या बहिणींना अजून फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे 15 मार्चच्या आधी सरकारला त्या ठिकाणी करावेच लागणार आहे. जो आपला मुद्दा आहे की 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरण केले जाणार असल्याची माहिती आहे. मग 15 तारखेच्या आधी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकार काय करेल की फेब्रुवारी महिन्याचे वितरण करून टाकेल आणि त्यानंतर मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे 19 तारखेला केलं जाणार असल्याबाबतची माहिती मिळत आहे किंवा त्याच्या आसपास, कारण त्यावेळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे वितरण होणार आहे. आता जे वितरण केले जाईल त्या वितरणाला देखील महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे वितरण करणार आहोत असे देखील बोलले जाईल. खरं तर आम्ही वारंवार सांगत होतो सरकारला की सरकारला जर महिला दिनाच्या निमित्ताने वितरण करायची तर त्याची तयारी आधीच करायला हवी होती. त्या ठिकाणी 3-4 तारखेच्या आसपास GR येणं गरजेचं होतं आणि GR आल्यानंतर त्या ठिकाणी 7 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण व्हायला हवे होते, जे वितरण दुर्दैवाने झालेले नाही. आता सरकारचं यामध्ये मत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC एडिट किंवा दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्या ठिकाणी त्या महिलांचा देखील ताळमेळ बसावा लागत आहे. कोणकोणत्या महिला त्या ठिकाणी त्यांची KYC दुरुस्त करत आहेत आणि KYC दुरुस्त केल्यानंतर त्या महिलांना त्या ठिकाणी पात्र यादीमध्ये पडताळणी करून त्यांना परत अपात्र यादीमध्ये गेलेली नावं पात्र यादीमध्ये टाकण्याचं देखील काम सुरू आहे आणि त्यामुळेच नक्की किती महिलांना योजनेचा लाभ द्यायचा या संदर्भात त्या ठिकाणी सर्वोच्च पडताळणी प्रक्रिया सुरू होती. आता यामध्ये ज्या महिलांनी त्यांची KYC एडिट केली आहे त्यांची देखील नावे घेण्यात आली आहेत आणि त्यामुळे त्यांना आता फेब्रुवारी महिन्याअंतर्गत जे वितरण होणार आहे ते 1500 रुपये त्यांच्या देखील खात्यावरती जमा केले जाणार आहे. याबरोबरच ज्या लाडक्या बहिणी आता KYC दुरुस्त करत आहेत त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर, आता काहींना जानेवारी, असे 2-3 महिन्यांच्या त्या ठिकाणी लाभ प्रलंबित देखील राहत आहे आणि तो प्रलंबित लाभ देखील मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने याबाबत आधीच स्पष्टीकरण दिले होते की आता ज्या लाडक्या बहिणींची नावं पडताळणी यादीमध्ये पडली आहेत त्यांची पडताळणी प्रक्रिया किंवा त्यांची KYC दुरुस्ती झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांचा योजनेचा जो प्रलंबित लाभ होता त्या प्रलंबित लाभाचे देखील वितरण करणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती आम्ही योजनेचे पैसे पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे सरकारने आता काय केलं आहे की ज्या लाडक्या बहिणी त्यांची KYC दुरुस्ती करतील
त्यांना त्या ठिकाणी त्या हप्त्याचे किंवा त्या महिन्याचे पैसे सुरू केले आहेत आणि त्यांना प्रलंबित लाभ देखील आम्ही जेव्हा सर्व महिलांची यादी तयार होईल 31 मार्च रोजी, लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही त्यांची ई-केवायसी एडिट केली नाही, दुरुस्त केली नाही, त्यांनी या 31 मार्च आधी त्यांची ई-केवायसी दुरुस्त करणे बंधनकारक असणार आहे. अजिबात मुदतवाढ परत मिळणार नाही. आता तुम्ही एकदा तुमची ई-केवायसी करायला राहून गेलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. लक्षात घ्या, राज्यातील लाखो महिला अशा आहेत की ज्यांची ई-केवायसी झाली नव्हती, त्यांनी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि आता दुर्दैवाने त्यांची योजनेचे पैसे बंद झाले आहेत आणि सरकार ई-केवायसी साठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देखील देणार नाही. म्हणजेच त्या महिलांना या योजनेच्या लाभापासून या महिन्याच्या 1500 रुपये आणि हे महिन्याचे 1500 रुपये म्हणजे एका वर्षाच्या 18,000 रुपयांपासून त्या ठिकाणी प्रलंबित राहावं लागत आहे. यामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्या सर्व अटीमध्ये, सर्व निकषांमध्ये सर्वत्र पात्र आहेत, गरीब आहेत, मोलमजुरी करतात आणि त्यांना या योजनेच्या या 1500 रुपयांनी मोठा आधार मिळायचा, त्यांचे देखील योजनेचे पैसे बंद झालेले आहेत. याबाबत सरकारकडे देखील, महिला व बाल विकास विभागाकडे देखील आम्ही वारंवार मागणी करत होतो, अजूनही मागणी करतोय, परंतु सरकारच्या वतीने या सर्व मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे आणि त्या महिलांना ज्यांची नवीन ई-केवायसी करायची राहून गेली होती त्यांना आता यापुढे संधी मिळणार नसल्याची देखील माहिती मिळत आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी प्रलंबित राहिल्या आहेत त्यांचे आता यापुढे योजनेचे पैसे येणार नाहीत. त्यामुळे आता ज्यांची ई-केवायसी एडिट करायची, दुरुस्त करायची राहिली आहे त्यांनी त्यांची ई-केवायसी एडिट अथवा दुरुस्त करून द्या. त्यासोबतच फेब्रुवारी महिन्यासाठी आता याद्या तयार झाल्या असून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या महिला व बाल विकास विभागाने निधीची देखील तरतूद केलेली आहे. आता फक्त त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित होत असताना सामाजिक न्याय विभागाकडून विशिष्ट असा निधी त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे येतो. जेवढा निधी सरकारला कमी पडतो, म्हणजे जेवढा निधी महिला व बाल विकास विभागाला वितरण करण्यासाठी कमी पडतो, तो निधी त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून घेत असतं आणि सामाजिक न्याय विभागाने त्या ठिकाणी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाला निधी पाठवल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होत असते. अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे हप्ते प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींच्या किंवा महिलांच्या खात्यावरती जमा होतात. जवळपास 2 कोटी महिला या योजनेच्या हप्त्याचा लाभ घेतात आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो अजिबात काळजी करू नका, योजना बंद होत नसते. योजना तुमच्यासाठी पुढील 1 वर्ष कंटिन्यू चालू राहणारच आहे आणि तुम्ही सर्व पात्र असल्यास तुम्हाला देखील योजनेचे पैसे येणार आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यापर्यंत सर्व हप्ते मिळाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करून या अपडेटसाठी, या हक्काच्या माहितीसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.